आता पुढची काय योजना, काही सुचतंय का? तुम्हीच सुचवा नेहमीप्रमाणे. दरवेळी मी किती डोक्याला ताण देऊ हो, मला नाही झेपत आता. मला मला रिटायर्ड करा आता. नाही माई, हे बघा, असं एकदम हातपाय गाळू नका तुम्ही. होईल, सुचेल काहीतरी आपल्याला. हे बघा, मला एक पर्याय सुचतो आहे, बघा कसं वाटतोय. बोला. हा, मी काय करतो, त्या अबीरला फोनच लावतो आता डायरेक्ट. आणि भेटतो त्याला, बोलतो सगळं त्याच्याशी. काय ते सोक्षमोक्षच लावून टाकतो ना सगळं एकदम त्याच्याशी. याला काय अर्थ आहे मग? चालेल चालेल, बघा काय म्हणतोय ते. हा, हॅलो. हा हा, हॅलो अबीर. हा, विनोद बोलतोय मी. हा, मी राधाकडनं घेतला नंबर. ओ हाय, ग्रेट. तू कसा काय फोन केलास? नाही, जरा एकदा भेटून बोलूया एका विषयावरती असं म्हणतोय. हो चालेल ना. गुड. मग कधी भेटायचं? कधी? हा, पण एक आहे, राधा या विषयावर नाही बोलायचं. चालेल का? कारण राधाबद्दलचं माझं मत क्लिअर आहे. मी तिच्या प्रेमात अकंठ बुडालोय आणि मी हेच तुला परत परत सांगणार आणि त्याचा तुलाच त्रास होणार. त्यापेक्षा म्हणून दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलू. म्हणजे मेक्सिकन फूड, अमेरिकेची अर्थव्यवस्था किंवा एनिथिंग. हे बघ अबीर, काय की ज्या घरामुळे आणि ज्या माणसांमुळे आपण एकमेकांना माहिती झालेलो आहोत, त्यांचा विषय टाळून मी दुसऱ्या विषयावरती बोलू शकत नाही. मला आस्था वाटते त्याच विषयावरती मला तुझ्याशी बोलायचं आहे. ॲज यू विश. यार, मी खूप इंटरेस्टिंग माणूस आहे. माझ्याकडे खूप विषय असतात बोलायला. हो का? बरं ठीक आहे, मग आपण भेटल्यावरती बघूया काय काय इंटरेस्टिंग विषय आहेत ते तुझ्याकडे. यप, ओके, बाय, टेक केअर. हा अत्यंत ॲरोगंट आणि युसलेस माणूस आहे अबीर, तो तुमच्या मैत्रिणीचा मुलगा. पण भेटला तेव्हा असा नव्हता हो. अगदी शांत मनमिळावू होता. आता अचानक कोण शांत आणि मनमिळव होता आणि आता नाहीये? काय रे विनोद? हा नाही, काय कुठे काय? हा, मी अचानक सहजच आलो होतो महिना भेटायला. पण मी तुला कुठे विचारलं तू का आलास म्हणून? हा नाही, हो बरोबर आहे, तू नाहीच विचारलेलं मी का आलोय असं. मीच उगाच आपण तुला. माई, काय हवे रे तुला? हे बघा, गोष्टी कितीही लपवून ठेवायच्या ठरवल्यात तरी लपून राहत नाहीत. त्या कळतातच, त्याचा वास येतोच. काय विनोद? तुला कसला वास येतोय? उदबत्ती. उदबत्ती म्हणजे माऊनी मला विचारायला सांगितलं होतं की उदबत्ती कुठे मिळेल, म्हणून मी तुला विचारायला आलो माई की उदबत्ती कुठे असेल. आणि मला माहिती आहे उदबत्ती इथेच आहे. त्याचा वास दरवळतो ना, ती कळते का अशी लपून राहते का? हो, देवघरात आहे ना, घे. मला माहिती ना. माई, अरे उदबत्ती घेतोस ना? मी विसरलो. उदबत्ती काही कळलेलं नाहीये, आपण ahun काही बोलू नका. आणि जर जास्त विचारलं. अरे सुप्रिया वाट बघत असेल, जा लवकर. हे ते सांगतो का मी तिला. मला एक सांगा, कोण तो की जो आधी वेगळा वागत होता आणि आता बदललाय? काय रे? अरे म्हणजे तू. मी? हो. कसं काय? नाही म्हणजे मी यांना सांगत होते आमचा दिग्या आता बदललाय. म्हणजे पहिल्यांदा तो बेटिंग करायचा, आता तो नाद त्यानं सोडून दिलाय, हो की नाही? हा, मी कंप्लीट सोडलं. कानाला कड बेटिंग करायचं नाही म्हणजे. आणि हेच तुझ्याविषयी आम्ही बोलत होतो आणि अचानक तेवढ्यात तू आलास. म्हणजे एकदम असं गडबडायला झालं. पण काय झालं, गैरसमज झाला ना जो माझा सगळा, तो त्या पावशेमुळे झाला. हा.
एक पावशे नावाचा मित्र आहे याचा. बरोबर. आलो आलो भेटला माऊ होता. बोलवते, हो हे माऊ हे आलो. अरे तार लावून घे पहिल्यांदा आलो. वाचलो. अरे मी पुण्याला जाऊन आल्यापासून ना या दिग्याच्या मनात संशयाचं रोप उगवले. मग आता हो हो, त्या दिग्याची तुम्ही फार काळजी करू नका. तो घरातलं शेंडेफळ आहे, त्याला कोणी सिरियसली घेत नाही. तुम्ही निर्धास्त राहा. आधी त्या अभिरचं काय करायचं ते बोला, ते फार महत्वाचं आहे. हो अबीर, हे बघ, हे सगळं आपल्यातच ठेव. मी घरात अजून कुणालाही काही सांगितलेलं नाहीये. हा, मग खताचा बिझनेस चांगला चालू आहे ना, पण हे फक्त एक एक्सटेन्शन होईल ना ऑर्गॅनिक फूड्स. करेक्ट. आणि गंमत काय ना, आमचे जे व्याही होणार आहेत ना त्यांचं जिम आहे. म्हणजे तिथलेच मला आपले गिराईक बनतील. करेक्ट आहे की नाही? करेक्ट एक्सटेन्शन आहे. हा नाही मी या बाय 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 बाय. मला हे अजिबात आवडलं नाही. सगळं लपून चाललंय. ऐकलंस का तू सगळं? तर काय, म्हणजे कळलं सगळं तुला? हे दिग्या, अरे मी तुला सांगणारच होतो. बिझनेस चांगला चालू आहे माझा खताचा, पण ही एक आत्ता सुचलेली योजना आहे फक्त. सगळीकडे योजना कटकारस्थानं चालूच आहेत घरात. मग काय, इकडे घनाचं अमेरिकेचं चाललंय, इकडे विनोद आणि माई सारखे एकत्र काहीतरी खुसूपुसू बोलत असतात. अरे काय चाललंय काय घरात राव? अरे असेल काहीतरी. तू कशाला एवढा विचार करतोय? अरे मी आता गेलो ना तर विनोद आणि माई एकदम गप्प बसल्या. काय हा, उल्कासाठी शोधाशोध सुरू असेल ना? तू काय सांगतो मला उल्काबद्दल? मीच आयडिया सांगितली होती माईला उल्काचं लग्नाबद्दल. हे म्हणजे कसं आहे माहितीये का, की लहान मुलांना झोपवायचं आणि मग मोठी माणसं असं खुसूपुसू बोलतात ना, तसं चाललंय. म्हणजे घरात सगळीकडे योजना कटकारस्थानं चालू आहेत आणि मला कोणी सांगतच नाही. अरे मी काय लहान आहे का अजून? काय चाललंय राव? कधी मोठा होणार आहे तू दिग्या बाळा? माईंचं काय बिनसलंय काय कळतच नाहीये. वहिनी, घना आणि राधाचं भांडण झालं बघा, तेव्हापासूनच त्यांचं काहीतरी बिनसलंय. तेव्हा सुद्धा त्या कसं म्हणाल्या होत्या, त्यांचं ते काय ते बघतील, तुम्ही कुणी मध्ये पडू नका. अगं नाही ग, तेव्हाच वेगळं, पण आता लग्न आहे ना घरात कुहूचं. मग घनाच्या लग्नाच्या वेळेला केवढ्या उत्साही होत्या त्या, मग आत्ताच काय झालं त्यांना? वहिनी मला काय वाटतंय माहितीये का, त्यांच्या डोक्यात ना काहीतरी वेगळंच चालू आहे. एरवी ना गंगा किंवा यमीला कुणाला सर्दी झाली ना, तर तिथपासून ते विनोद भाऊजींच्या वाढदिवसापर्यंत सगळीकडे लक्ष असतं त्यांचं. हो, पण काय आहे ना, कदाचित आपण त्यांना फारच गृहीत धरतो का ग? म्हणजे आता वय झालंय की ग त्यांचं. खरंय, पण आता कसं झालंय ना, की त्यांनी निर्णय दिल्याशिवाय गोष्टी पुढे सरकवायच्याच नाही, याची सवय लागली आहे ना आपल्याला. त्यामुळे मग असं वागणं फार खटकतंय ना. वहिनी, हे असं ना उगाच वायफळ चर्चा करत बसण्यापेक्षा मी माईनं जाऊन डायरेक्ट विचारू का, माई काय झालंय, काय बिनसलंय तुमचं, का वागताय अशा, मूड का ऑफ असतो तुमचा? विचारशील? हो, हीच करू शकते हिम्मत. विचार विचार, काय विचारशील? हा, माई लिसन, तुमचा मूड हल्ली का गेलेला असतो, काय बिनसलंय तुमचं? तुम्हीच पसंत केलं होतात ना प्रभातला, हा एवढा मोठा हातभर इंटरव्ह्यू घेतला होता त्याचा. मग गणाच्या लग्नात एवढ्या उत्साहात होतात, मग आत्ताच काय झालं? आम्हाला ना आमच्या माई पूर्वी सारख्याच हव्यात, त्या ऑर्डरी सोडणाऱ्या. तुम्ही पटापट ऑर्डरी सोडायच्या आणि आम्ही त्या पडत्या फळाची आज्ञा असल्यासारख्या झेलायचा. खरंच काय झालंय माई आजीला? अशी का वागते ती?
हॅलो अबीर, हाय डिअर. काय रे एवढा उशिरा केलास फोन? तुम्हाला हॅपी बर्थडे विश करावंच म्हणून. तुझा वाढदिवस आहे आज? हो, आणि तो तुला माहिती असण्याचा प्रश्नच नाही. पण माझ्या आवडत्या माणसांनी मला बर्थडे विश करावं असं वाटतं मला. ग्रेट, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. अरे तू मला आधी सांगितलं असतंस तर. एनिवे मला सांग, काय गिफ्ट हवंय तुला वाढदिवसाला? मला उद्या तू इथे येशील? काय ना, माझ्या आवडत्या माणसांनी माझ्यासोबत वाढदिवस सेलिब्रेट करावा असं खरंच वाटतंय मला. यु नो ना, हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट असेल. डेफिनेटली आपण नक्की भेटू उद्या. पुन्हा एकदा मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मेनी मेनी थँक्स. बाय. भेटू. गुड नाईट. अबीर, उद्या काय तुझा वाढदिवस आहे? आपला फंडा क्लिअर आहे प्राची. आपण सेलिब्रेट करू तो आपला वाढदिवस. अहो माऊ, लिसन ना, ऐक ना, मला ना तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. मला पण तुझ्याशी खूप महत्वाचंच बोलायचंय. तुम्हाला माझ्याशी बोलायचंय? हो. मग बोला. नाही, तू बोल. नाही, तुम्हाला महत्वाचं बोलायचं असेल तर आधी तुम्ही बोला. अगं लेडीज फर्स्ट. ऐका ना, कसं आहे, नाही तू बोलते का मी बोलू? तुमचं फार महत्वाचं आहे का? सांगितल्याशिवाय कसं कळेल? अगं बाई, मी मग तुम्ही आधी सांगा. मला एक सांग, हां. पूर्वी महालात, म्हणजे राजे राजवाडे जेव्हा असायचे ना, तेव्हा महालात राजांना कळायचं कसं की कट कारस्थानं चालू आहेत आपल्या महालात? म्हणजे त्यांना कळायचं कसं? एक मिनिट. राजे महाराजे कट कारस्थानं, बारभाई कट, कुणी कुणाला तरी मारणारे, कोणीतरी कुणावर तरी विषप्रयोग करणारे, या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला बोलायचं आहे का? मग तुमचं राहू दे, माझं जास्त महत्वाचं आहे. माऊ, मी आपल्या घराबद्दल बोलतोय. आपलं घर? आपल्या घरात ना कट कारस्थानं चालू आहेत. म्हणजे असं काहीतरी गूढ, रहस्यमय, काहीतरी विचित्र. हो. कशावरून? गूढ रहस्य काय झालं? दिवा का चालू ठेवलास तुम्ही? एकदम असा तो चालूच असतो ना. असं का विचारलं? नाही, मला एकदम तो असा डोळ्यात एकदम नाही, पण तो नेहमी चालू असतो. गूढ रहस्यमय काय असेल? तू घाबरलीस का माऊ? खूप घाबरले मी. तू अशी घाबरलीस ना की मला मस्त वाटतं. म्हणजे पुरुषांना आवडतंच अशा बायका घाबरल्या ना की. का असं का? ते तुला नाही कळणार ते. मला सगळं कळतं. उगाच मस्करी करताय माझी. माऊ, विषयांतर होत आहे. म्हणजे माईचं मी तुला सांगतो. माई? हा, म्हणजे माई, विनोद आणि माऊली यांच्या काहीतरी गुप्त चर्चा चालू आहेत आपल्या घरात. म्हणजे गुप्त बैठका करून ते काहीतरी खुसूपुसू बोलत असतात आणि आपल्याला कळू नये ना म्हणून माई सगळी खबरदारी घेत असते. म्हणजे आपल्यापर्यंत ती पोचूनच देत नाहीये काही. येस, असं ना आपल्या घरात मी बघितलंय. म्हणजे माई पुण्याला गेल्यापासून माझ्या हे लक्षात आलेलं आहे की काहीतरी चालू आहे, काहीतरी गूढ चालू आहे घरात. एक मिनिट, हे बरोबर आहे. कारण तुम्ही तसं पुण्याहून आल्यावर मला म्हणालाही होतात. मी आणि श्रीपाद भाऊजींनी फार लक्ष दिलं नाही, पण अलीकडे ना मलाही जाणवतंय. म्हणजे ना माई म्हणावं तितका इंटरेस्ट नाही दाखवत आहेत कुहूच्या लग्नात. त्यांना मी काही सांगायला गेले किंवा कोणी काही विचारायला गेलं, सल्ले मागायला गेलं तर त्या म्हणतात की मला नका विचारू, तुम्ही बघा तुमचं काय ते, मी थकले आता, मला काही कळत नाही. हेच शोधून काढायचंय मला. माईला मी चांगला ओळखतो ग. तिला गरज आहे माझ्या सल्ल्याची. अगं दिग्याची मदत हवी आहे तिला, ती मी देणार. तुम्ही खरंच काहीतरी करा हो. आपल्या घरात जर खरंच अशी काही कटकारस्थानं चालली असतील ना तर तुम्हीच माईंना मदत करू शकता. आणि तुम्ही असे मदतीला असे पुढे सरसावलात ना
की मला बाई भारीच अभिमान वाटतो तुमचा. कारण तुम्ही कुठलीही मोहीम हातात घेतलीत ना की ती यशस्वीच करता आणि मग घरात सगळं छान होतं. आणि मग ना किचनमध्ये ना देवकी वहिनी माझं खूप कौतुक करतात. आणि लिसन, ह्या तुमच्या मोहिमेत तुम्हाला काहीही मदत लागली ना तरी मी आहे हा, तुमची अर्धांगिनी मदतीला. आपण दोघं मिळून हे शोधून काढू. ठरलं. वल्लभा आता बोल. नाही नाही, मला काहीतरी विचित्र होतंय, मला काही झेपत नाही. हे सगळं खूप डेंजरस आहे दादा. डेंजरस म्हणजे मी तुला सिम्पटम्स सांगू का? तुला काय होतंय? मला स्वप्न पडतात. कुहू अशी येते धावत धावत स्वप्नात आणि म्हणते बाबा बागुलबुवा आला. मी म्हणतो कुठे आहे बागुलबुवा? तुझा बाबा तर इथेच आहे की. मग ती रडायला लागते, म्हणते ढोपर फुटलं माझं. मी म्हणतो तू बघ उंदीर मामा पळाला सुद्धा. हसायला लागते. हे नाही रे, हे सगळं खूप विचित्र आहे दादा. या ना सगळ्या प्रथाच मोडून काढायला पाहिजेत. म्हणजे लग्न झालेली मुलगीच का सासरी जाणार आहे? नाही नाही, मला ना फार विचारांचा गुंता वाढलाय माझ्या डोक्यातला. दादा मी तुला सांगतो, या सगळ्यावर ना फक्त एकच उपाय आहे. कुहू ही लहानच राहायला हवी कायम. वल्लभा, तुझ्या मनाची ही जी अशी अवस्था होते ना, याचं कारण एक आहे. कुहू सासरी जाणार ही गोष्ट तुझं मन मान्य करत नाही. मान्य कर, त्रास होणार नाही. नुसत्या मुली सासरी जात नाहीत, लांब जात नाहीत. मुलं जातात शिक्षणासाठी, व्यवसायासाठी. माणूस आपल्यापासून दूर जातं ना तेव्हा फक्त अंतर लांब होतं, माणूस नाही. नाही नाही, ते मला काय माहिती नाही. स्वतःच्या मनाची लवकरात लवकर समजूत काढ, म्हणजे मग तू मनपूर्वक कुहूला सासरी पाठवू शकशील. मी सुद्धा आतापर्यंत अशीच माझ्या मनाची समजूत काढत आलोय. तुला काय झालंय? अरे कुहू सासरी जाणार तर तू फक्त एकटाच हळवा होणार, मी नाही व्हायचं का? तर मी घरात सगळ्यात मोठा, वेळोवेळी सतत मी सगळ्यांची समजूतच काढायची. तुझ्या विचारात जो गुंता निर्माण झालाय तो लवकरात लवकर सोडून टाक. हवं तर वल्लीची मदत घे. आणि मग नाहीच जमलं तर सर्व रोगांवर एक रामबाण उपाय आहे. काय? ज्ञाना. लवकर मोठा हो. हा वल्लभा, तुझी लेक आता सासरी जाणार आहे. ऐक. माई आजी. काय रे, आज माझी आठवण झाली तुला? अगं आठवण नाही, तुला औषध द्यायला आलोय. राधा आल्यापासून मला चान्सच मिळत नाही तुला औषध द्यायचा. औषध कशाला आणलं? चॉकलेट आणायचंच मला. अगं तुझी शुगर वाढले, डॉक्टर रोज ओरडतायत आणि तुला चॉकलेट हवंय होय? अरे कडू मन गोड होईल अशी भाबडी आशा असते रे. काय झालंय माई आजी? घरात लग्न कार्य आहे, सगळे इतके आनंदात आहेत आणि तुला काय झालंय? माझं लग्न ठरलं होतं तेव्हा केवढ्या उत्साहात होतीस तू आणि आता काय बिनसलंय माई आजी? काही नाही रे, संसारापासून सुटका नाही. सारखं आपलं काय काय करत राहायचं. आता मी थकले रे. काय काय म्हणून बघायचं? डोळे थकतात, आता शरीर सुद्धा साथ देत नाही आणि कुठली गोष्ट मनासारखी होत नाही. काय झालंय? काही नाही रे बाळा. तुला एक गोष्ट सांगू शामराव? माझ्या लहानपणी ऐकली होती मी. एक अगदी गरीब शेतकरी होता, खूप काबाड कष्ट करायचा. एकदा शेतात नांगरणी करता करता त्याला एक काचेचा तुकडा सापडला. उत्सुकतेपोटी तो तुकडा तो घरी घेऊन आला. बायको म्हणाली, अहो हा हिरा आहे, सोनाराकडे घेऊन जा, खूप किंमत येईल.
आपले सगळे प्रश्न सुटतील. पण शेतकरी महाहट्टी. तो म्हणाला काचेच्या तुकड्याला हिरा समजायचं. दोघांचं भांडण झालं, पण शेतकऱ्यानं हट्टापायी तो काचेचा तुकडा फेकून दिला. सांग, नुकसान कोणाचं झालं? त्या शेतकऱ्याचंच ना. नाही, गोष्ट कळली मला, पण यातनं मी काय बोध घ्यायचं हे नाही कळलं मला. बोध घ्यावा म्हणून नाही सांगितलं मी. कुणापासून किती काय काय शिकायचं हे ज्याचं त्यांनीच ठरवायचं. मी किती दिवस पुरणार आहे रे तुम्हाला? जा, आता झोपते मी. हा, तू औषधं घे ना. नको, आता मन नाही होत रे. आजी, औषधं घे. तू जा, मी घेईन. जा.